मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत दोन खास कलाकार सहभागी झालेले. त्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा कवी मनाचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि आपल्या सुरेल आवाजानं आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका केतकी भावे जोशी. मंडळी, सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे ह्या कार्यक्रमात आपण संकर्षणला स्पर्धक आणि केतकीला त्याच्या मेंटॉरच्या भूमिकेत पाहतोय. तुम्हा दोघांचंही आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. चला तर मग बघूया या आठवड्यात कोण मारतंय बाजी, आणि त्यासाठी सुरू करूया हास्याची आतषबाजी. मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि बेरिंगचा बादशहा भूषण कडू दोघे मिळून कोकणच्या पारसमणींची म्हणजे आपल्या प्रभाकर मोरेंची ओळख करून देत आहेत त्यांच्या घराण्याच्या भूतकाळाशी. बघूया तिथे नेमकं काय घडतंय. आग लागली त्या पावसाच्या तोंडाला. ती वासाळा केवढा पडतोय. हा, गाडी पण बिघडलेली आहे. आता थांबू कुठं? वाडा आलिशान वाडा दिसतोय. थोडा वेळ इथंच थांबतो. अरे कोण आहे काय? बैलाचं घुंगरू आहेत का बाईचं घुंगरू वाजताय? अरे कोण आहे काय? आता घुंगरूच वाजत बसणार आहो का येणार आहो? पण आले आले. हा हा, काय योगायोग आहे ना. अहो, याला म्हणतात नशीब. बाहेर पाऊस पडतोय, मी वाड्यात आहे आणि ही बाई लावणीवाली हित आहे. बाई होऊन जाऊ द्या, एखादी अदा करेल लावणी. कधीपासून तुमची याचीच वाट बघत होते मी. म्हणजे कुणी पांतस्त येईल बाई. पांतस्त म्हणजे? अगं बाई, किती साधे बोळे हायसाव तुम्ही. मोरे म्हणजे तुम्ही मला ओळखता? तसं जग मला प्लॅटोनिक म्हणून ओळखतं का नाही? तर बरोबर दे, तुमची लावणी होऊन जाऊ द्या. फक्कडची होऊन जाऊ द्या. शेम टू शेम पंचोबावर गेलायसा. म्हणजे एकदम शेम टू शेम दौलतराव. दौलतराव हे तर माझ्या पंजोबांचं नाव आहे. हो हो बाई, तुम्ही माझ्या पंजोबांना कसं काय ओळखता? ओळखते दौलतरावांना मी हातून बाहेरून ओळखते. तीळ होता. कुठं? खांद्यावर तीळ होता. मिशीला पीळ होता. मानावर चामखीळ होता. हा ना आमच्या पिरतीचा खेळ होताय ग. हाडकरने वेळेवर म्युझिक दिली तर एक फक्कडशी लावणी करून टाकीन याच्यावर. काय वाटेल तर बोलताय तोंडाला यांचा. हा हो, मी माझ्या पंजोबांना कुठं बघितलाय? त्यांना असा फोटोच बघितला. तुम्ही कधी बघाला माझ्या पंजोबांना? त्यांचं प्रेम होतं माझ्यावर. अहो, ते 175 वर्षापूर्वी वारलंय. तुमचं प्रेम कसं असेल? मी पण तेव्हाचीच आहे. माझं वय सध्या 203 आहे. कधीपासून मी वाट बघत होते माझ्या मोऱ्याचं पण तुम्हाला भेटा येईल. इतका वेळ का लावलास रे माझ्या लेकरा. माझा वंशाचा दिवा.
सोडा सोडा नाही तर दिवा इथंच विजल. जातो इथं राहून काय उपयोग नाही. पावसात भिजन त्याच्यापेक्षा. बाजूला बाजूला बाजूला. माझं पाय चिकटलं. हसू नका. काय झालं? माझा विचारल्या बगर हितनं कुणी पण जाऊ शकत नाही. बस सोडा. मला वाचवा. सुभानराव आले वाटतं. तू इथं पण. तू लवकर पैत न सुभानराव आले तो वाट लागेल. तू इथं पण. कसा बोलू मी पायात माझं चिकाटलं आहे तिथं. अरे देवा. लवकर पुढे. सुभानराव आला आता काय करू? सुभानराव मालविका बाई यो कोण आहे? सुभानराव त्यो मी हाय. हो यो कोण हाय? हो कोण? तुम्हाला काय करायचं आहे? आपली ओळख नाही पालक. हो आपण पळून जाऊया. ही भूत आहे. हिचं वय 203 आहे. मी 302 वर्षाचा हाय. 203 302. अरे वय सांगता आहे का लॉजच्या रूमचा नंबर सांगता आहे? मालविका बाई मला सांगा यो कोण हाय? सोंगाडे आहे. मावशीचा रोल करणार आहे आपल्या फळामध्ये. चांगलं गाणं पण गातोय. चला काहीतरी करून दाखवा पटकन. मी कसा स्वागत येऊ? करून दाखवा तरच वाचशील. लवकर दाखव करून. केलं तर मी वाचन. ठीक आहे मी मावशी होतो. तुम्ही मला आवाज द्या. चालतंय. एक मिनिट. मावशे ग मावशे. काय ग पोरीनो? अगं आम्ही सगळे चाललोय मथुरेच्या बाजाराला. चल की बिगी. आले मोरे. मोरे म्हणजे तू दौलतराव मोरेचा पंतू ना रे. पण तू आज वाचणार नाहीस माझ्या हात. आज म्या बदला घेणार आहे. वाट बघत होतो ह्या दिवसाची. मोरे तुझा पणजोबा तो दौलतराव मोरे सतत म्हणायचा मालू झोका देगो मैना. तुझा आजोबा म्हणायचा लीलू झोका देगो मैना. तुझा बाप म्हणायचा नीलू झोका देगो मैना. आणि तू गावभर बोंबलत फिरतोस शालू झोका देगो मैना. आता तुमच्या खानदानाच्या झोक्याची दोरीच कापून टाक. मोरे मरायला तयार हो. नाही सुभानराव नको. मालविका बाई बाजूला व्हा. मोरे मरायला तयार हो. बाई मालविका बाई. वा मालविका बाई वा. दिल एकदम खुश करून टाकलात. बाई आमच्या संग लगीन कराल का बाई? दुसरं कोणी हाय का? खुश झालो आम्ही. चला झोपतो. हे झोपले. यांचं असंच आहे. हे चिडले ना की मी नाचते. मी नाचायला लागल्यावर हे मला लग्नासाठी विचारतात आणि मी हो म्हणते. हे तृप्त होऊन मग झोपून जातात. गेले 150 वर्ष असंच चाललंय यांचं. मग लग्न कुठलं काय हो? म्हणून तर दौलतराव ते जाऊ दे. ते झोपले तोपर्यंत पळून जा लवकर. पंजे पाया पडतो. पाय कुठे? जाऊ दे ना पळून जा ना. थोडा मोठ्यांचे पण पाया पडतो. मालविका बाई ह्यो कोण हाय? ढोलकीवर नवा माणूस आणलाय. हाय पण वास तर मोरेचा येतोय. दौलतराव मोरेचा वास येतोय ह्याच्या अंगाला. अरे वसड्या भूत आहेस की कुत्रा आहे? आणि वास कसं घेतो? बरोबर. तो दौलतराव मोरे पण मला कुत्राच म्हणायचा. मरणार मोरे आज तू माझ्याकडनं मरणार. माझा बदला पूर्ण होणार. मोरे आज मी तुला भाजणार. तुला शिजवणार. मोरेचा दिवा मीच विझवणार. मीच का सारखा? मी पळून जाईन. मी पळून जाईन. पळ
मी पळून जाईन. पळ मी पळतो. पण ये या ये या ये या ये या ही जादू माझ्यावर नाही चालायची. माझ्याकडे फक्त दौलतराव. दौलतराव बरी आठवण करून दिलीस. तुझा पंजा पण असाच पळत होता. तो पळत होता आणि म्या मेलो. म्हणजे माझं पंज पळत होतं आणि तुम्ही कसं काय मेलं? मी तुझ्या पंजोबाचा पाठलाग करीत होतो. घोड्यावरनं खोगिरीमध्ये ही अशी बंदूक रोवलेली होती. तुझा पंजोबा पुढं आणि मी मागं. पळता पळता तुझ्या पंजोबाने केळं खाल्लं आणि साल टाकलं माझ्या घोड्याच्या पायाखाली. घोडा घसरला, दरीत पडला. चुकून बंदुकीचा चाप ओढला गेला आणि गोळी माझ्या कवटीत गेली. गोळी कवटीत, घोड्यासकट मी दरीत. तुझा पंजोबा म्या मेलो की नाही ह्याची खात्री करायला दरीत वाकला. फेटा जड होता, बॅलन्स करता आला नाही. आधी फेटा पडला, मग तुझा पंजोबा पडला. आधी खाली पडला, मग वर. कशा पायी रडतीयस आता? मेला इथे. लयच कॉमेडी मेलव नाही तुम्ही. मरायला तयार हो. नाही, ऐका ना. नाही, मी बदला पूर्ण करणार मोरे. ऐका पंजे, मला तो मारून टाकेल. काहीतरी कर ना पंजे. आता मी काय करणार नाही. तू मरायच्याच लायकीच आहे. मगाचपासून सांगते पळ पळ तर कॉमेडी कसली करत बसलायस तिकडे. ते म्हातारं झोपलं होतं तेव्हा जायचं ना. आता मी काय करणार नाही. तूच कर काय ते. मोरे चलिए मरायला तयार हो. ऐका. आज तुमने दिल खुश कर दिया मालूम है. मोरे काय नाचगाणं केलं. एकदम फरमास. दिल खुश झाला. आज तुम्ही आम्हाला मालविकाबाईंच्या नाचगाण्याचा विसर करायला लावलात. मोरे आम्ही खुश झालो. मोरे माझ्याशी लग्न करणार का? वय म्हणा. वय म्हण. वय म्हण का? अरे लग्न केलंस तर वाशील. वय म्हटलंस तर वाशील. लवकर वय म्हण. मोरे तुमचं उत्तर नाही समजलंय अजून. प्रभा बोल. प्रभा माझ्याशी लग्न करणार की नाही? लग्न करणार हो. ऐकून आलं. हो. आम्ही खुश झालो. मग झोपा आता. आम्ही खुश झालो. झोपा मग आता. चल आमच्या हवेली चल. चल मजा आली. सुपर हिट परफॉर्मन्स. बघा हासर असे काय म्हणतात. सई, मागचा फोटो जेव्हा काढला जात होता त्याची मी साक्षीदार आहे, कारण मी आज तो फोटो काढताना पाहिलेला आहे. त्याच्यावरती जे लिहिलं आहे ते फारच इंटरेस्टिंग आहे. जन्म लयपूर्वी, मृत्यू लईच पूर्वी. वा, सुरेख. वने, तू खूप छान दिसतेस, अतिशय गोड दिसतेस. नेहमीप्रमाणे तू असं काही असलं की तुझ्या अंगात वीज चमकते आणि ती वीज आज पण चमकली. मजा आली. स्किट बघून एक असं वाटलं की आयुष्यात दौलतराव पाहिजे ना एक असा, ज्याचा विचार केला डायरेक्ट हेच हवं. असं मात्र खूप वाटलं मला. आय होप आय गेट माय दौलतराव व्हेरी सून. मजा आली. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि खूप इंटरेस्टिंगली तुम्ही परफॉर्म केलं. सुंदर. प्रसाद. आज विशेष करून सेटिंग आणि म्युझिक डिपार्टमेंटसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्या फोटोनीच त्या एरामध्ये आम्हाला नेलं डायरेक्ट आणि मग त्याच्यानंतर तुमची एंट्री दिली आणि तुमचा परफॉर्मन्सनी ते अजून रंगत गेलं. वनिता, तू जेव्हा जेव्हा ती गिरकी मारून बसतेस ना, जितक्या वेळेला तू ते करतेस तितक्या वेळेला श्वास असा रोखला जातो, पण तितक्याच वेळेला तू तितक्याच तडफेनी आणि सहजतेने ते करतेस. क्या बात आहे यार. मोरे, फॅन्टॅस्टिक. भूषण, फार मस्त दिसतोयस, वेगळा दिसतोयस. फार वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे केलंस ते कॅरेक्टर. मजा आली. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, मॅडनेसचा कहर करत मंचावर बहर आणणारी जोडी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार आलेत. खानदेशी भाषेची वकिली करणाऱ्या खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत याच्याकडे डिवोर्स केस फाईल करायला. बघूया त्यांचा हा डिवोर्स आपल्याला हास्याची किती पोडगी मिळवून देतोय.
गेली त्याला मग ती ओरडते ना डॅश 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 म्हणजे कोण? डॅश नाव आहे दशरथचं नाव आहे डॅश काय अनेकांनी दशरथला नावं ठेवली म्हणून मग हे नाही ठेवलं डॅश चला ना चला चला हळू कर. चला अरे वा वा वा. ए श्याम राजपूत तिथे भिंतीवर काय करताय? तो फोटो आहे इथे श्याम राजपूत आहे बघा हे नमस्कार नमस्कार. मी ऍडव्होकेट श्याम राजपूत. या या बसा बसा आहे ना, बसा. बसा तुम्ही बसा. हळू 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 हळू. या या आरामात आरामात. इथे बसा चालेल चालेल. इथं बसा आता अर्धवट आलो तिथे पण जा, 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 बसून घ्या बसून घ्या. शांतपणे. तुम्ही एक मिनिट. खुर्चीला चाक का लावता? सॉरी 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 खुर्चीला चाक का लावता? गाडी सॉरी आहे सॉरी सॉरी. कधी? बसा 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 आजोबा बसा बसा. आरामात आरामात हे, हे, आरामात हे, बसा. हे, असं आहे यांचं. आता माझ्या पण खुर्चीला चाक आहे. माझी गेली का खुर्ची मागे काय हिंमत त्या खुर्चीची मागे जाईल ती? बरं बोलायची हिंमत आहे तुमच्या एक मिनिट. चार मला हे कर देतो ना. चार चौघात अरे गुच्चू पठारे गुच्चू पठा. अरे अख्खं स्किट मराठीत करायचं ठरवलं होतं मी. कालपासून प्रॅक्टिस करून राहिलो. मला खानदेशी बोलायला लगेच भाग पाडलं तुम्ही. आता प्रसाद दादाची इच्छा कशी पूर्ण करू मी? बोलायला बा तुमची. बोला काय काम आहे? आम्हाला हा, हा. हवंय. काय 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 आम्हाला हा, हा, हा. हवंय. फक्त हवा येते. शब्द हवेत. शब्द. आता हवाई बंद झाली. काय काय हा हवा भरून घेते हा घ्या घ्या. आम्हाला घटस्फोट हवाय पटापट त्या घटस्फोट घटस्फोट. अहो कशाला थोडक्यासाठी घेताय? नाही नाही थोडक्यासाठी म्हणजे नाही नाही मला काय म्हणायचं की अहो आता असं कितीसं उरलंय आता. हे बघा माझं जे काही उरलंय ते उरलंय पण माझ्या उरलेल्या आयुष्यात मला या माणसाबरोबर राहायचं नाही. राहायचं नाही. एक वेळ मी तुमच्याशी संसार करेन पण ह्याच्याशी नाही. हो नाही हो नाही हो अहो नाही हो असं करू नका. मुळात तुम्ही माझा पर्याय म्हणून विचारच करू नका. मी पण तयार आहे. मी पण ह्याच्याशी संसार करेन पण तुझ्या बरोबर करणार हो नाही. हो हो आजोबा हे जास्त भयंकर आहे. मी काय म्हणतो तुम्ही दोघही माझा पर्याय म्हणून विचारच करू नका. मी वकील आहे. वकील हा पर्याय नसतो. ऍक्च्युली वकिलालाच पर्याय नसतो. ते दोन टगे नसताना काय सुचतं मला. वैचारिक आहे अगदी. ऐका ऐका ना. आणि घटस्फोट म्हणजे काय रस्त्यावर मिळणारी पावभाजी आहे का? अरे 2 प्लेट घटस्फोट दे ना आणि मिळाली असं होतं का? नाही. नियम असतात. हा ऐका ऐका मला आधी तुम्ही तुमचं वय सांगा. अरे तोंड का फिरवलं तुम्ही? बायकांना वय विचारायचं नसतं एवढं कळत नाही मेल्यांना. कोर्टात वय सांगावं लागतं. 85. हळू बोला हळू बोला. माझं 85 आणि यांचं 90 आहे 90. एक मिनिट. 85 ते 90 म्हणताना खांदा खात आणला एवढा? माय 90. मी 90 5 आहे. तुला वर्षाचं काय अंतर problem असलं तरी आहे? 15 5 वर्षाचं वर्षाची अंतर मी मोठा आहे. वाटतं यांच्यासाठी अरे माझ्या गुच्चू पठारे अरे गुच्चू पठवणार है. बट्टो. अरे क्या लगा दिया तुमने धांगड़ो? अरे मेरे मगज को मत घुमावना रे तुम. अरे पागल हो जाऊंगा ना रे मैं. फिर मैं किसी के बाप की नहीं सुनता ना रे. अरे माँ की किरकिरी क्या लगा दी रे तुमने? भाषा कुठली बाई? भाषा माझं असं होतं बघा. मला तुम्ही चिडायला लावलं ना तर माझी भाषा बदलते. हे बघा एवढ्याशा कारणांवरून तुम्हाला घटस्फोट मिळणार नाही. हा आणि या वयात तुम्हाला घटस्फोट देणारच नाही कोर्ट. का नाही देणार? अरे नाही मारू नका मला. माझ्याकडे घटस्फोट मागण्यासाठी ठोस कारण हा आहे. सांगा सांगा काय कारण आहे? माऊ हा शिवाय मला बोलायला पण कसं तरी वाटतं. काय 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 झालंय काय? हो यांचं बाहेर काहीतरी सुरू आहे. माझे सुरू आहे? अरे माझी फक्त बीपीची गोळी सुरू आहे. माझं दुसरं
कधीच बंद झालंय सगळं. तप लोटली त्याला आता अनेक वर्ष झाली. सुरू आहे सुरू आणि त्या बाईचं नाव सुरू आहे. सुरू नाही नलू आहे ती. पकडलं कबूल केलं मी के जिंकले चला येते. अरे कुठे चालला तुम्ही? पेढे आणते के जिंकले. केस सुरूच नाही झाली अजून. तुम्ही वकिलाच्या ऑफिस मध्ये या. मग करा सुरू. कोर्टात केस अजून जायची आहे. मग पाठवा केस. या माणसाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे या माणसाचं. हा माणूस जो थरथरतोय, जो कधी खाली पडू शकतो, याचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. तुमचा तरी विश्वास बसतो का मला सांगा. थोडं अवघड आहे. या वयात आणि या अवयवात परवडणार आहे का हे मला सांगा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे शब्द असे म्हटले तरी मला ढास लागते हो. त्या दिवशी मी सनी लिओनीला बघितलं, तिचा इंटरव्ह्यू सुरू होता. 3दा मला पंप मारायला लागला हो. ही हालत आहे. माझं अफेअर कसं असू शकतं? तसं काही नाही. खोटं बोलतो हा माणूस, खोटं बोलतो. रोज रात्री पांघरुण त्या नलू बरोबर चॅटिंग करत असतो हा माणूस. मी काय चॅटिंग करणार? वा, चॅटिंग करता तुम्ही? अहो यमराजाने येऊन भॉक केलं की पचकन वर जाल तुम्ही चॅटिंग करता? नाही हो, मी काय चॅटिंग करणार हो. मला चॅट करायला नाही येत. अहो खरं सांगतो मी, स्पेलिंग मिस्टेक होतात. हा थरथरतो माझा. कारण नसताना संशय घेतो माझ्यावरून. संशय का नाही घ्यायचा तुमच्यावर? संशय हे वागता संशय घेण्यासारखं तुम्हाला सांगते. एक मिनिट, खूप झालं तुझं. मला बोलायचंय. बोला ना. आता मला बोलायचं. आता मध्ये नाही पडायचं. बोला. मध्ये नाही बोलायचं तू. अरे बोला ना तुम्ही, बोला ना. कोण बोलताय मध्ये? तुम्ही शांत राहा. तुम्ही शांत राहा. बोला. 1954 साली आमचं लग्न झालं. बरं, हा. लग्नानंतर आम्ही फिरायला जाजावर गेलो होतो. तिकडे एक ब्रिटिश कॅप्टन होता. बरोबर. हा, मग त्याच्याकडे बघून ही हसली. हे खोट आहे. ही हसली. अरे महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाओ म्हटलं होतं. हिने एका ब्रिटिशाला चले आओ असं म्हटलं. विचार, खोट आहे. हसली नाही. बाई केवढं जुनं काढतोय हा माणूस. अहो आता एखादा माणूस आपल्याकडे बघून हसला तर आपण असं कसं करणार? मग मी पण हसून दाखवलं. त्यात काय बिघडलं? ए तुमचं लफडा होता. लफडा तुमचं प्रेम होत. बाय बाय काय आरोप करतो हा माणूस. अहो वकील साहेब, आता एखाद्या माणसाकडे बघून हसलं तर लगेच काही प्रेम होत का? यांच्या आईकडे आयुष्यभर असं बघून हसत राहिले तर तिचं आणि माझं काही प्रेम होत? माझ्या आईवर का गेली? माझ्या आईवर का गेली? ऑलरेडी माझी आई वर गेली. आता ही तिच्यावर जाते. ह्याला काय अर्थ आहे? मला एक सांगायचं आहे किस्सा. आमचं लग्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा झाली. तर माझ्या आईची पर्सनॅलिटी कशी, ती जरा अशी ताटमानेची आहे. तर ती अशी तिकडे अशी जाऊन अशी उभी होती. तर ही आली लचकत मुरडत अशी मागून. तर माझी आई म्हणाली, पूजा आहे, नमस्कार केलास का? तर ही म्हणाली, करणार नाही. आजोबा आजोबा नाही करणार. आजोबा 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 दोन्ही कॅरेक्टर सेमच होत आहे. काहीच फरक नाही. काय म्हणजे सगळे असं सगळे सारखं एक जात सगळी पात्र सारखी. माझ्या म्हातारपणाची चेष्टा करते. आयुष्यात तू सुद्धा म्हातारी होणार आहे. अरे काय बोलताय तुम्ही? अरे अजून किती म्हाताऱ्या होणार आहेत त्या? अरे 70 वर्षांपूर्वीच्या गोष्टींनी तुम्ही भांडणं करताय. कमाल आहे तुमची. हे बघा, या एवढ्याशा गोष्टींवरून तुम्हाला काही डिवोर्स मिळणार नाही. का नाही मिळणार? माझं घटस्फोट घेण्याचं एक महत्वाचं कारण. काय? अहो नवीन साबण मला कधी फोडायलाच मिळाला नाही. 70 वर्ष झाली संसार करते, एकदा पण नवीन साबण या हातावर फोडला नाही. हे घटस्फोटाचं कारण मला आहे. घटस्फोट हवाय. नवीन साबण फोडायला मिळालं नाही? तुम्हाला माहिती नाही त्याच्यात मान असतो. अरे साबण कंपनीचा मालक जज म्हणून आला ना, तोही घटस्फोट देणार नाही तुम्हाला.
अरे काय चालू आहे तुमचं? या वयात तुम्ही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांची मदत केली पाहिजे ना. अहो मी करते ह्यांच्या संसारासाठी खूप, हे काही करत नाही. तुम्हाला सांगते एका कामाची मदत होत बरं, नाही. बरं. यांना सांगितलं कुकरच्या शिट्ट्या झाल्या, 4 गॅस बंद करा. मग? तर हे हॉल मधून किचन पर्यंत जाईपर्यंत 32 शिट्ट्या झालेल्या असतात. 32. तो कुकर आचके मारून 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 उडाला. एक मिनिट, अति करते हे पूर्वी एकदा झालं होतं, सध्या होत नाही. सध्या मी बरोबर 4 शिट्ट्या वाजल्या की जातो आणि बंद करतो गॅस. याचं कारण आहे मी तांदूळ निवडायला घेतले की मग तुम्हाला सांगते गॅस बंद करा. मी तांदूळ निवडते, धुते, गॅस लावते, 4 शिट्ट्या होतात आणि मग तुम्ही बरोबर पोचता. इतका स्लो आहे हा माणूस. खूप झालं तुझं. ही मला स्लो कशाला म्हणते? मी स्लो नाही आहे. खूप बोलते ही बाई. मला नाही राहायचं, एक क्षण सुद्धा राहायचं नाही मला पण नाही तुझ्याबरोबर. राहायचं. मला आताच्या आता घटस्फोट हवा आहे. अतिशयोक्ती करतो. अरे बस करा, अरे बस मी करा. नाही ऐकणार. अरे काय करताय तुम्ही? या अशा कारणांवर तुम्हाला घटस्फोट मिळणार नाही. एक तर तुम्ही कुठलंही कारण घेऊन इथे आलात माझ्या ऑफिसमध्ये. माझा वेळ अतिशय महत्वाचा आहे, काम आहे मला. या संध्याकाळचे 7 वाजलेत आता. अगं बाई 7 वाजले. अहो चल चल, आपली सिरियल सुरू झाली असेल. चल चल चल. एक मिनिट. सिरियल चालू झाली? आतापर्यंत तुम्ही पोट तिडकीने घटस्फोट हवाय म्हणत होता. आता काय झालं? आम्ही कुठे म्हणलं घटस्फोट हवाय? अहो आम्ही टाइमपास करत होतो. टाइमपास? हो. काय आहे, आम्ही दोघं म्हातारी याचं संध्याकाळच्या कुठल्याही दुकानात घुसतो आणि आम्ही आमचा वेळ अगदी मनपूर्वक जगतो. आणि वेळ झाली ना की लगेच घरी निघतो. काय आमची पतवंड नातवंड सगळी त्यांच्या विश्वात आहे. तो सगळी त्यांच्या कामात बिझी आहे. त्यांना कशाला डिस्टर्ब करा. कसं आहे, मदर्स डे, फादर्स डे वगैरे आला ना की एक दिवस आम्हाला सगळे फोन करतात, पण नंतर वर्षभर आम्ही एकटेच असतो की. आता माझा मुलगा जरी माझ्या समोर आला, तो आहे मुळात 70 वर्षाचा. तो काय बोलणार माझ्याशी? काय गप्पा मारतो माहितीये? बाबा कुठल्या कंपनीची घेता बीपीची गोळी? बाबा हे घ्या तेल गुडघ्यानं लावा. मी सुद्धा तेच लावलंय. ह्या गप्पा मारायच्या का? त्यापेक्षा मग आम्ही काय ठरवलं, आमचा विरंगुळा आम्ही ठरवला. तो आम्ही करतो. येतो चल. बर श्याम सुंदर, बोला. माफ करा आम्हाला, खरंच माफ करा. काय तुमच्यासाठी टाइमपास हा केवळ वेळेचा अपव्यय असला तरी आम्हा म्हाताऱ्यांसाठी टाइमपास म्हणजे जगणं आहे. हो, रोज मरणाची वाट बघत बसण्यापेक्षा उत्तम पद्धतीने टाइम पास केलेला बरा. अहो चला. हे बघा ती काळूबाई वाट बघत असे. हो, अलकाताई वाट बघतायत बरं. चला. मला सांग, उद्या आपण मग कुठे जायचं भांडायला? कुठे गेली? इकडे बघा. चल जाऊया. येतो. किती गोड. हसवता डोळ्यात पाणी आणलं. आणि ताई तू इतकी भारी चालत होती, इतकी भारी धावत होती, असं वाटत होतं की कधी व्हॉलेंटियर करशील. मजा आली. सुपर. सई काय म्हणशील? अतिशय गोड परफॉर्मन्स. मला असं विचारावं असं वाटतं की समीर आणि विशाखा कुठे आहेत? कारण हे आजी आजोबा होते आणि समीर विशाखा नव्हतेच. याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली आज आणि तुमच्यामुळे मी आज डाऊन द मेमरी लेन पुन्हा गेले. एक वाक्य अतिशय सुंदर समीर दादा लिहिलंयस की मरणाची रोज वाट बघण्यापेक्षा उत्तम पद्धतीने टाइमपास. इतकं सुंदर वाक्य आहे. ह्याच्यातून तुम्ही खूप काही सांगून गेलात आणि एक खूप छान काय म्हणूया संदेश दिलात आम्हाला. श्यामदादा, ह्याच्यात जर का तुम्ही नसतात तर ते असं नेकलेस पूर्ण झालं नसतं. त्यामुळे फारच तुमची साथ उत्तम होती. हे आजी आजोबा पुन्हा भेटायला पाहिजेत. फार कमाल होते. मला फारच आवडले आणि मी पुन्हा त्यांना भेटायला खूप उत्सुक असेल. थँक्यू. प्रसादा फार गोड. सम्या, विशाखा, श्याम्या, फार गोड स्किट होतं. स्किटमध्ये तुम्ही दोघं कितीही म्हातारे जरी झाला असला तरी तुम्ही जो विनोद महाराष्ट्रभर पसरवताय आणि लोकांकडून जो आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे तुम्ही कायमच चिरतरुण राहणार आहात, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. वंडरफुल. फार मजा आली.
मंडळी, प्रेमात होरपळलेला एक प्रियकर आलाय जाब विचारायला त्याच्या प्रेयसीच्या दारात. हा जालिम प्रेमसंवाद तुमच्या समोर घेऊन येत आहेत वेंगुर्लेकरांची रसिका आणि रत्नागिरीतला रत्न श्रमेश बेटकर. हॅलो शेनव्या, खय आहेस तू? आत्ताच्या आता फायर ब्रिगेडला बोलून घे. नाही तू बोलाव. मी सगळी जालपोल करणार आहे आज. जालपोलीचं सगळं ठरलेलंच आहे माझं. कोलवणकराची मोरी, मसूरकराचा आंबा सगळं जाळून टाकणार आहे मी आज. जिथं जिथं मी तिच्याबरोबर शेण खाल्लंय ना ती सगळी जागा जाळून टाकणार आहे मी. नाही, मला काही ठेवायचंच नाही माझ्या प्रेमाची निशाणी. मला सगळं जाळून टाकायचं आहे. ओके. अरे काय केलं म्हणजे? अरे तिने लग्न करते पत्रिका छापला नाही, माझ्या हातात आले. वसाडी परवा माल्यावर भेटली, एक पण अक्षरान बोलली नाही मला. आता ती येऊ दे, मी तिच्या अंगणात आलोय, तिला जाब विचारणार आहे. हा, तू मला फोन करू नको. हा फोन पण मी जाळून टाकणार आहे. ठेव. पारो, पारो बाहेर ये. पारो बाहेर ये. माझ्या सच्च्या प्रेमाला उदार मध्ये ठेवायचं नसेल तर बाहेर ये. कुठली कुत्री भुंकतायत सकाळी सकाळी? ए हाडे हाड हाड. अरे देव्या, तू इकडं सकाळी सकाळी काय करतायस? आज कुठली चिंदगिरी करायला आलाय? हे बघ, माझ्याकडे वेळ नाही. जे काय बोलायचं आहे ना ते पटापट बोल आणि निघ. माझ्याकडे ब्युटी पार्लर वाली बाई येणार आहे, मला ॲब्रॉड करायचंय. तुला माहितीये, मेंढी केअर, पेंडी केअर, फेसल आणि नंतर ना केस पण थ्रेटनिंग करणार आहे मी. मग एवढं सगळं करायला माणसं कशा बोलवलीस? आपल्या रस्त्यावर आडवी झालीस आणि एखादा ट्रक गेला असता तर तसं पण झालं असतं. तू माझ्या मरणाच्याच गोष्टी कर. काय बोलायचं ना ते पटकन बोल, नाही तर निघ इकडनं. तोंड कालं कर, माझ्याकडे यायला नाही आहे. तोंड कालं मी करतो, त्याच्या अगोदर तू तोंड कालं केलेस त्याचं काय ते बघ. हे काय आहे? पत्रिका. ती पत्रिका ती मला पण माहिती आहे. तुझ्या लग्नाची पत्रिका आहे. माझ्याशिवाय लग्न करतेस तू? देव्या, बाय म्हणजे एवढी ऍक्टिंग? देव्या, तुला कळलं? अगं न कळायला तर काय जीएसटीचं बिल आहे काय? तुझी पत्रिका आहे ती. सकाळपासून वाचून वाचून पाठ झाली माझी. आणि कोण आहे अवधूत? कोण आहे अवधूत? तुला आता समजलंच आहे तर मग मला पण लपवण्यात काही इंटरेस्ट नाही. मी सांगून टाकते. आपल्या मागच्या वाडीमधला आहे ना तो जॅकी कोलवणकर, त्याच्या बरोबर लगीन ठरलाय. ही जी काय आतल्यात कोंबडी गिल्लीस ना ती पचव आता. आणि कोण? जॅकी कोलवणकर? ता डोंगरावरचा झिंग्या कोलवणकराचा पोरगा? बरोबर. त्याचं पालण्यातलं नाव अवधूत? ता जाऊ दे, तुला पोरगा कसा आहे माहितीये काय? हा, माहितीये. काय तुला काय नाही माहितीये? पावसाळ्यात इस्त्री मारून चड्ड्या वालवतो तो, माहितीये? आणि ती पण नाही वाढली ना तर चड्डीशी चढवतो अंगावर आणि चुलीजवळ असा बसतो. 5 वेळा 97% भाजलाय. मग मोठी बर्निंग केस आहे गावातली. हे बघ देव्या, तू किती पण काय पण सांग, पण माझं ठरलंय मी त्याच्याबरोबर लगीन करणार आहे. माझ्या बापानं त्याच्या बापाला कमिटमेंट दिली आणि एकदा का माझ्या बापानं कमिटमेंट दिली की मग तर विसरतात. ता म्हातारा विसरतो वयाबरोबर. त्याची गॅरंटी संपत आली पण मस्ती नाही गेली अंगातली. हे बघ देव्या, तू एक वेळ मला आणि त्या जॅकीला काय बोलायचं तर बोल, पण माझ्या बापाला काय बोललास ना तर मग मी आणि तू आणि मी आहे मग. अगं आपलं ह्याच ठरलं आणि आपलं नाही ह्याच ठरलं होतं. मी तर जॅकी कुठून घुसला मध्येच? आणि तो घुसला. मला सांगायचं तरी आपण बसून काहीतरी तोडगा काढला असता. नाही, तुझा तोडगा ना लय भारी असतो, लय वेळ जातो, अख्खा दिवस जातो. ही सांगायची वेळ आहे? तुला कळतंय तुझं लग्न ठरलंय, आता आपण भेटायचं कसं? अरे त्यात काय एवढं? लगीन करून काय मी लांब नाही जाणार आहे. इकडंच आहे माझं सासर. यायचं असं अदनमधनं वरचेवर आलो तर खालच्या खाली गाडल मला तो असला रानटी प्राणी आहे. असू दे माझा जॅकी असल दिसायला रानटी, पण त्याचा फॅशन सेन्स एकदम भारी, एकदम प्रसादक सरांसारखं, एकदम कमाल. आणि मी काय धोत्रामध्ये इन घालून फिरतो की काय वाडीत? तसं नाही म्हणजे तुला माहितीये जॅकीनं नवीन गॉगल घेतलाय, त्याची एक काच गोल आणि एक स्क्वेअर आहे. म्हणजे यांच्यासारखी? हा, एकदम फॅशनेबल. पण तो त्यांना शोभतो. त्या जॅकीने सगळं चावटपणाच्या नावाने केला नाही, माहितीये ना? सगळ्यांचे राऊंड स्क्वेअर मध्ये बघायची इच्छा झाली आहे त्याला.
कुठला अशी चावटगिरी करतो त्याच्यावर लग्न करणार तू? मानला ना, मानला. तुझा हाच गुण नाही आवडत. म्हणजे तुला ना चांगुलपणा कुठं दिसतच नाही. मला सांग ना, तुझ्यात असं तुझ्या बरोबर फिरण्यासारखं, तुझ्या बरोबर लगीन करण्यासारखं, तुझ्या प्रेमात पडण्यासारखं आहे तरी काय तुझ्या? म्हणजे झालं कायच नाही माझ्या? कायच नाही. कायच नाही आहे. म्हणजे एवढं सगळं तुझ्यासाठी केलं तर सगळं पाण्यात? जरा ह्या कवटीमध्ये काय असेल ना तर त्याला जरा ताण दे आणि आठव मी काय काय केलंय तुझ्यासाठी. काय केलंस मोठं? सांग ना काय केलंस? अगं तुझ्यासाठी मागल्या श्रावण महिन्यात मी कोंबडी चोरायला त्या चांदोरकरांच्या पोल्ट्री फार्म मध्ये गेलो होतो. कोंबडी चोरली आणि गाडग्यावरनं जाताना जो कोणी शॉक सुरू केला नाही, मी आणि कोंबडी दोघांची सर्किटच जळली आहेत माहितीये काय. 5 तास तिथं होतो असे. 5 तास चिकटून 5 तास कोण आलं नाही, कुणाला काळजीच नाही. तुझा बापूच जाताना दिसला. त्याला म्हटलं जरा वाचवा तर फोकणीचा फक्त कोंबडी घेऊन गेला आणि मी असंच राहिलो. पण तुला माहितीये त्या कोंबडीचं मटण कसलं भारी झालं होतं. एकदम मस्त मस्त. तुम्हाला मस्तच लागणार, तुम्हाला मस्तच लागणार. माझ्याशिवाय खाल्लं काय आठवण नाही काय नाही. असं कसं? अरे असं नाही, मटण खाल्ल्यावर हाडं उरली होती ती आता कुठं फेकायची असं जॅकीने मला विचारलं. मला तुझी आठवण आली होती. म्हणजे मी कुत्रा? नाही नाही, असं कसं कुत्रा नाही काय. आता इतकं सगळं खरं खरं तोंडावर बोलेन काय मी? म्हणजे काय ना, तू प्राणी प्रेमी आहेस. ती उरलेली हाडं आपली कुत्र्या मांजरांना टाकली असती म्हणून मला तुझी आठवण आली होती. आणि पूर्ण गावामध्ये तू माझा लाडका आहेस, सगळ्यात जवळचा आहेस, हे तुला माहितीये ना देव्या. जवळचं बोलून 10 वर्ष गंडवलंस तुम्हाला सांगू नको जवळचं आहे गंडवलं. तुला सांगते ना म्हणजे देव्या, तुला सांगते अख्ख्या गावामध्ये रात्री अपरात्री जर का मला अशी मदतीची गरज लागली ना तर मी कोणाला बोलवेन माहितीये? कोणाला? जॅकीला. बाबा देव्याला. म्हणजे तुला बोलवन मी. अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर, माझं सगळं आहे तुझ्यावर. हा तुझं सगळंच असणार, पण ऐन टायमाला तुला जॅकीच आठवतो मला माहिती आहे. अरे असं कसं? अरे जॅकीच्या आईवर मला काली जादू करायची होती तेव्हा 11 नखांचं कासव पाहिजे होतं. तेव्हा मी कोणाला सांगितलं होतं सांग मला? तुला सांगितलं होतं तेव्हा तू मलाच सांगणार, कारण रात्री 12 वाजता पुराच्या पाण्यात उतरायची खाज मला असणार आहे, दुसरी कोणाला असणार आहे? आणि गेलो तर गेलो, एकटा नाही गेलो, माझ्या भावाला पण घेऊन गेलो. तुझा भाव पण कसला डेअरिंग बाजू, डायरेक्ट असं मागरीच्या तोंडात गेलो कासव शोधायला. कसलं भारी. त्या कासव शोधत नव्हता मगरीच्या तोंडी, मगरीन गिल्ला नव्हता त्याला, आम्ही त्याला बाहेर काढत होतो. काय तुला माहिती आहे काय? 11 नखांचं कासव शोधण्याच्या नादात माझा भाव 7 बोटांचा माणूस म्हणून गावात फेमस झाला. 7 बोटांचा म्हणजे? 4 बोटा मगरीन नेला. अरे पण मग 6 राहतात ना. होय काय? मग 7 बोटांचा का म्हणतात त्याला? अरे होय, अरे होय, अरे 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 आठवलं. त्याच्या हाताला 11 बोटं होती. 11, त्याच्या हाताला 11 बोटं होती. हा ह्याचा तुला अजिबात कौतुक नसेल. हा ह्याचं कौतुक नसेल. तुला एवढं तरी आठवतंय काय? आपण दोघं चहा प्यायचो मिळून. मी चहाचा कप असा हातात घ्यायचो, तू तुझ्या हातातलं बिस्किट आतमध्ये टाकायचीस, अर्ध तुझ्या घशात जायचं आणि अर्ध माझ्या पेल्यात असायचं. त्याला उचलण्यासाठी दुसरं बिस्किट बुडवायचीस, ते पण सगळं जायचं. तू जवळ चहाचा चिखलच करायचीस माझ्याबरोबर. 10 वर्ष तुझ्याबरोबर होतो ग, 10 वर्ष. कधी आयुष्यात पातळ चहा प्यायलोच नाही. मी चहा खाल्लाय, मी चहा खाल्ला. जगातला पहिला माणूस आहे ज्याला चहा पिताना घास लागलाय. मी सोडणार नाही तुला. मी त्या जॅकीला जाऊन सांगणार तुझं आणि माझं लफड आहे म्हणून. बघ तू. नाही देव्या, असं नाही करायचं. जॅकीला नाही सांगायचं. माझी शपथ आहे, तुला शपथ आहे. ए खोटे शब्द, मी खोटे लय शब्द घेतल्यात. तुझ्या बापाच्या नावान 100 शब्द घेतल्यात, पण कुठे गेलाय तो? अजून खुट्टा मारून बसला इथं. माझ्या बापाबद्दल तुला आदरच नाही आहे. असल्या फालतू माणसाला मी आदर पण देणार नाही. ज्याला चावल्यावर डास पण रक्ताच्या उलट्या करतात ना, अशा माणसाला आदर कशाला द्यायचा आपण? फालतू कुठला? ठीक आहे, एवढा मोठा शानपणा दाखवतोय ना, मग जाऊन काय ते सांगता जॅक्याला. मी काय घाबरत नाही. माझा विश्वास आहे त्याच्यावर, त्याचा विश्वास आहे माझ्यावर, पण त्याचा तुझ्यावर विश्वास नाही, तो विश्वासच ठेवणार नाही तुझ्यावर. जा. मी काय थोबडं उचकटून जाणार नाही त्याच्या समोर. मी पुरावा घेऊन जाणार आहे तुझ्या माझ्या लफड्याचा. पुरावा?
पुरावा पण आहे कसला पुरावा मला ना सांग ना. पावसाळ्याच्या दलभद्री कविता पाठवल्या होत्यास ना मला, त्या जाऊन वाचणार आहे त्याच्या समोर. बघ तू. नाही देवा माझ्या कविता मला दे. नाही कविता तुला ना माझ्या कविताचा आणि माझ्या प्रेमाचा अपमान करतोयस तू. तुला कसलाच आदर नाही आहे. आधी कविता ऐकून तर घे. आधी कविता ऐकून घे. अरे ह्या कविता ऐकून माझ्या भाच्याला हगवण लागली होती माहिती आहे तुला. अशा दलभद्री कविता पाठवते रोमॅन्टिक म्हणून. मोठा शानपणा करते. काय लिहिलंच आहे? मला माझ्या प्रेमाचे सर्व सूर्य तुझ्या अंगणात मावळायचेत. तू मोठी आकाशगंगा. पुढं वाच. गच्ची ओली नको करूस, मला पापड वाळवायचे. ही कविता आहे. कोणतरी वाहन मारेल. तुझी तंगडी तोडून हातात दिली पाहिजे असल्या कविता पाठवतेस म्हणून. तुला ना माझं कौतुकच नाही आहे. तो ना जॅकी आहे त्यालाच माझं कौतुक आहे. तुला माझ्यावर प्रेमच नव्हतं म्हणून मी त्याच्यावर लग्न करायचं ठरवलं. म्हणजे तू ह्या कविता जॅकीला पण पाठवलेस? म्हणजे देव्या तू किती चांगला आहेस, पण तू ना मला कधी समजूनच घेतलंच नाही. म्हणजे बघ ना, जॅकी माझ्या बरोबर असताना पण मी तुझ्या बरोबर होते. एवढं मोठं धाडस मी केलं त्याचं कायच कौतुक नाही. मला वाटलं होतं भरल्या डोळ्यांनी तू मला बिदा करशील. माझ्या लग्नामध्ये तू मांडव सजवशील, भांडे घासशील, कचरा काढशील, पण कसलं काय काय. बघ 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 बघ. अजून पण स्वतःच्या लग्नात माझ्या डोक्यावर मुंडावले नाही तर घमेलेली भांडीच बघतेस. तू मला नेहमी गडीच समजत आलीस तुझा. नाही, कारण तू मांजा आहेस देव्या. तू मांजा आहेस म्हणून मी तुला गडी म्हणून बघू शकते. पण नाही, मला आता कळलंय तू माझ्यासाठी आता कुठलंच काम करणार नाही. मला कळलंय सगळं. नाही, पण आता 50 वेगवेगळ्या वाड्यांमध्ये जाऊन लग्नाच्या पत्रिका वाढायच्या एवढं मोठं काम आहे. मी एकटीनं कसं करणार ना. खूप टेन्शन आलंय मला. मी ठरवलंय पण तो देसायांचा तो संजय आहे ना, त्याला एकदा फोन करून बघते. कोण कोण कोण? देसायांचा संजय फ्रेंड आहे माझा. त्याला फोन नको लावू. का? त्याची नजर लय वाईट आहे. नाही, पण तो मला मदत करेल. मी त्याला फोन नको लावू. त्याला फोन नको लावू. त्याला फोन नको लावू. मी वाटतो पत्रिका. देव्या तू किती चांगला आहेस. मला माहित होतं तू खूप चांगला आहेस. तू खरंच पत्रिका वाटशील? आता काय करू. तो संजय लय वाईट आहे. तो सगळं देवाणघेवाणीत लय हुशार आहे तो. काय 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 प्रॉब्लेम नाही. तू एक काम कर. तू आधी दुकानावर जा, माझ्यासाठी नेलपेंट पुसायचं पाणी आणि ते वॅक्सिंगच्या स्ट्रिपा घेऊन ये आणि मग काय ते पत्रिका वगैरे वाटा. मी जातो, पण तू त्याला फोन लावू नको. पत्रिका वाटायच्यात. ये परत सामान. मी येतो, पण तू फोन लावू नको. ये लवकर ये. तो बेकार आहे. मी आधी सांगतोय. फोन कुठं काय लावते? मी जातो. नाही, हा जा ना. हॅलो जॅकी. हा, अरे पत्रिकांचं टेन्शन घेऊ नकोस. मी त्या देवाला गंडवलाय. क्या बात है मित्रांनो. श्रमेश तुझी रत्नागिरीतली संगमेश्वरी बोली आणि रसिका तुझी संगमेश्वरी आणि समस्त कोकणाची मिळून अशी संमिश्र एक स्वतंत्र बोली. या दोन्ही बोलींचा आम्हाला फारच आनंद मिळाला. खूप मस्त परफॉर्मन्स. वा. बघूया हा रसिका काय म्हणतायत. सई. रसिका खास तुझ्यासाठी. आज मला तू भयंकर आवडलीस. तू आज फाट डाला लडकी. आज खूपच भारी परफॉर्म केलंस तू. श्रमेश तुझं विशेष कौतुक, कारण तू हे लिहिलंयस सुद्धा स्वतः आणि कॉन्सेप्ट पण तुझी आहे. सादरीकरण पण उत्तम, संकल्पना पण उत्तम. खूप भारदार परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा. श्रमेश, मला कायम तुझ्याकडे बघितलं की 2 ओळी आठवतात आणि मला त्या फार पटतात. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. ज्या पद्धतीने त्या कॅरेक्टरची एंट्री झाली, तो आग लावायला निघाला होता सगळ्याला आणि शेवटी तोच तिच्या पत्रिका वाटायला गेला. हा जो ग्राफ आहे त्या कॅरेक्टरचा, तो इतका कन्व्हिन्सिंग होता श्रमेश, की क्या बात आहे यार, क्या बात आहे. 10 वर्षाचं तुमचं रिलेशन इतक्या थोड्या वेळात तू इतकं अप्रतिम एस्टॅब्लिश केलंस. आणि रसिका, वंडरफुल कॅरेक्टरायझेशन.
वंडरफुल. मस्त रमेश. बहारदा. संकर्षणा, तू खूप उत्तम अभिनेता आहेस. तू छान लिहितोस. तू आत्ता एक नाटक लिहिलंयस. तू कविता उत्तम करतोस. मित्रा, एवढं सगळं काय काय करतोस, पण गाण्याचं अंग म्हणजे मैत्रीण असून देखील मलाही माहिती नव्हतं. तुला माहिती होतं का हे कधी गवसलं, हे कसं काय घडलं, आणि डायरेक्ट कॉम्पिटिशन वगैरे हे सगळं ऐकायला आम्हाला आवडेल. नाही, मलाही नव्हतं माहिती. मी फक्त आवड म्हणून गात होतो आणि गायचो लहानपणापासून. म्हणजे आमच्या या नाटकामध्ये सुद्धा एक गाणं आहे जे प्रसाददादाने डिरेक्ट केलं आहे त्या नाटकात सुद्धा. पण ते काही गायक म्हणून गाणं नाही आहे, ते मी आपलं हौशेहौशेनी गात होतो. पण ह्या निमित्तानेच ती जी हौस आहे त्याला जरा पॉलिश करून प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मग हे मेंटॉर आम्हाला दिलेले आहेत. आणि ह्या निमित्ताने गाणं नक्कीच सुधारतं आहे आणि मजा येते स्पर्धेमध्ये. खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. विश यू ऑल द बेस्ट मित्रा. थँक्यू. बरं, आता केतकी ताईकडे येते. नाही, संकर्षण खरं सांगू की नाही, पण खूप म्हणजे सिन्सिअर आहे म्हणजे गाणं शिकण्याबद्दल. आणि आमचे स्वभाव खूप तसे सिमिलर आहेत, त्याच्यामुळे आमचं ट्युनिंग खूप छान जमलं आहे. आणि मिश्किल तर खूपच आहे, म्हणजे मला खूप पकवतो नाही. खूप मजा करतो आम्ही, खूप हसत असतो आणि खूप आमचे म्हणजे गाणी पण तो खूप छान म्हणतो. आणि मुळात कविता इतक्या छान तो करतो, त्याच्यामुळे त्याची समज आहे. त्याच्यामुळे गाण्यामध्ये शब्दांचा जो विचार करायला हवा असतो की शब्दानुसार गाणं ते त्याला चांगलं जमतं आणि तोच त्याचा प्लस पॉईंट आहे असं मला वाटतं. क्या बात है, क्या बात है. तुम्हा दोघांनाही आम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी. तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.